जय भीम नमो बुद्धाय। बघूया आजचं बातमीपत्र। अंबरनाथ शहरात 7 नोव्हेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी नगरपालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला व समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली। सर्वांनी सामुदायिक बुद्धवंदना घेऊन 7 नोव्हेंबर शाळा प्रवेश दिनाचे महत्त्व वक्त्यांनी सांगितले। यावेळी शहरातील आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आजच्याच दिवशी सातारा येथील प्रतापसिंग हायस्कूलमध्ये प्रवेश घेऊन देशाला एक नवी दिशा संविधानाच्या माध्यमातून आपल्याला दिली असल्याचं अंबरनाथ टाइम्सचे संपादक कमलाकर सूर्यवंशी यांनी सांगितले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन कशा प्रकारे व्यतीत केले यावर त्यांनी आपल्या छोट्याखानी भाषणातून उपस्थितांना सांगितले। यावेळी समता सैनिक दलाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। जगाला शांतीचा मार्ग देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांना मी त्रिवार वंदन करते। तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही माझा मानाचा मुजरा। स्वराज्याचे स्वप्न दाखवणारी माता जिजाऊ, शिक्षणाचे आधार दैवत म्हणून आपण ज्यांना बोलतो, ज्यांच्यामुळे आपल्याला शिक्षण तुम्हा आम्हा सर्व महिलांना आपल्या ओटीत टाकणाऱ्या माता सावित्रीबाई, त्याग समर्पण करणारी माता रमाई यांनाही मी सर्वप्रथम मानाचे वंदन करते। जग बदल घालूनी घाव या अशा थोर काव्यांमधून शाहिरीमधून रशियापर्यंत आपले थोर विचार प्रबोधन सामाजिक प्रबोधन करणारे अण्णाभाऊ साठे, तसेच वामनदादा कर्डक या थोर साहित्यक विचार प्रबोधन करणाऱ्या विचारवंतांनाही मी त्रिवार वंदन करते। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा यांचे द्वितीय अध्यक्ष भैयासाहेब आंबेडकर तथा तृतीय अध्यक्ष मीराताई आंबेडकर आणि यांच्या अश्वगतीने चालणाऱ्या धम्म कार्यासही मी मानाचा मुजरा करते। स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि तुम्हा आम्हा तरुणांच्या अंगात जे रक्त ज्यांचं नाव ऐकल्याबरोबर सळसळतं असे छत्रपती संभाजी महाराज यांनाही मी त्रिवार वंदन करते। आज आपण सर्वजण येथे आदरणीय उपासक आणि उपासिका, समता सैनिक दलाचे सर्व आदरातिथ्य सैनिक सर्वांना मी मानाचा जय भीम करते। जय भीम। सर्वप्रथम मी स्वतः प्रांजू शशिकांत दिवर आणि दिवर कुटुंबियाकडून मी सर्वांना विद्यार्थी दिनाच्या खूप लाख शुभेच्छा देते। विद्यार्थी दिन तुम्ही म्हणत असाल तुम्ही सगळे सिनियर लोक इथे उपस्थित दिसतात, आम्ही थोडक्यात 2-3 जण तरुण दिसतो इथे, पण सिनियर आहात म्हणून याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही विद्यार्थी अवस्थेत नाही आहात। आम्हाला बाबासाहेब सांगून गेले की शेवटच्या श्वासापर्यंत मनुष्य हा विद्यार्थी असतो। शेवटच्या श्वासापर्यंत मनुष्य हा विद्यार्थी असतो। तुम्ही आम्ही कोण किंवा आपण फक्त एकाच जातीतले लोक हा विद्यार्थी दिन साजरा करतो असे नव्हे। महाराष्ट्राने 27 ऑक्टोबर 2017 रोजी हा विद्यार्थी दिवस हा पाळण्यात आला किंवा साजरा करण्यात यावा अशी ज्यावेळेस मंजुरी दिली, याला कारण होतं की ह्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कुठली चळवळ किंवा कुठलं कार्य असं झालं होतं हे सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे। आज 7 नोव्हेंबर हा दिवस फार महत्त्वाचा आहे, कारण या भारत देशामध्ये जे दलित, पीडित, अशिक्षित जे लोक होते त्या लोकांच्या जीवन जगण्याचा उद्धार 7 नोव्हेंबर 1900 साली झाला असं म्हणायला हरकत नाही। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 7 नोव्हेंबर 1900 साली शाळेत प्रवेश केला आणि तो दिवस या भारत देशातील दलित पीडित जनतेच्या विकासाचा ठरला असाच म्हणावं लागेल।
बाबासाहेबांनी पहिल्या दिवशी प्रवेश केला आणि या देशाला एक वेगळं महत्त्व जगामध्ये प्राप्त करून दिलं। या देशाला अनेक लोक बॅरिस्टर झाले, अनेक लोक शिकले, परंतु संविधान कुणाला लिहिता आलं नाही, ते फक्त बाबासाहेबांनी लिहिलं। आणि म्हणून या भारत देशाला बाबासाहेबांची एक देण आहे। ती देण कायमस्वरूपी जपण्यासाठी केवळ बौद्ध नाही, केवळ मागासवर्गीय नाही, तर संविधानाला मानणाऱ्या सर्व विचाराच्या लोकांनी पुढे आलं पाहिजे। आणि आता जसं महाराष्ट्र सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, आपले जे काही मंत्री आहेत, जे काय राजकारणात आहेत, त्यांनी खरं तर 7 नोव्हेंबर हा विद्यार्थी दिवस साजरा करण्यासाठी महाराष्ट्र सरकारवर जरी जी.आर. निघाला असला तरी काही लोक साजरा करत नाहीत। तो साजरा होता की नाही ते बघायला पाहिजे। आणि खरं तर हा दिवस फार महत्त्वाचा आहे आणि म्हणून मी 7 नोव्हेंबर 1900 साली बाबासाहेबांचा प्रवेश दिन शाळा प्रवेश दिवस म्हणून साजरा केला जातो। भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं सर्व सदस्य पदाधिकारी यांनी आज या ठिकाणी येऊन साजरा केला। त्यांचं खरंच स्वागत करायला पाहिजे आणि मी सुद्धा डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करतो आणि 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय भारत, जय बुद्ध। आदर्शांना वंदन आणि इथे उपस्थित सर्व संत सैनिक वरिष्ठ यांना सविनय जय भीम। आज 7 नोव्हेंबर डॉक्टर बाबासाहेब यांचा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे। शासनाद्वारे हा सण सर्वीकडे साजरा झाला पाहिजे। सातारा जिल्ह्यामध्ये जरी त्यांनी शिक्षण घेतलं तरी या सर्वांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे। सर्व विहारामध्ये हा विद्यार्थी दिवस साजरा केला पाहिजे अशी मी सर्वांना विनंती करते आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विद्यार्थी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते। नमो बुद्धाय, जय भीम। शिक्षक दिन किंवा विद्यार्थी दिन हा इथं संपन्न न होता आपल्या सर्वांच्या शाखांमध्ये सर्व ठिकाणी संपन्न करावा। तो यासाठी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही शिक्षण घेतलं आहे ते स्वतःच्या पोटासाठी कधीही घेतलेलं नाही, तर फक्त आपला समाजच नव्हे तर संबंध भारतीयांकरता, संबंध जगवासियांकरता त्यांचं ज्ञान हे प्रचलित आहे। आणि या ज्ञानाचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशानं आपल्या सर्व शाखांमध्ये ज्या ज्या ठिकाणी आपल्याला शक्य असेल अशा ठिकाणी या दिनानिमित्त आपण आपल्या कार्यालयामध्ये आपल्या ठिकाणी हा विद्यार्थी दिवस साजरा करावा असं माझी एक सूचना राहील। तर खऱ्या अर्थानं हे बाबासाहेब आंबेडकरांचं देशाकरिता योगदान आहे, ते योगदान आपल्या मार्फत आपल्या मुलांपर्यंत पोहोचेल। कारण मुलं काही सगळ्या ठिकाणी पोहोचत नाहीत, ज्याची त्याच्या अडचणी असतील, पण आपण जे आहोत आपल्याला जर बाबासाहेबांचं योगदान कळालं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा नारा जो दिला आणि बाबासाहेब बोलले की शिक्षण हे वाघिणीचं दूध, या अर्थाचा याचा अर्थ काय, याचा अर्थ स्पष्टपणे समाजापर्यंत पोहोचला तर आज जी समाजामध्ये आपल्याला परिस्थिती दिसते कदाचित ती नसेल आणि सर्वजण एकोप्याने वागतील अशी आशा करण्याकरिता माझी इच्छा आहे की हा दिवस आपल्या विहारांमध्ये आपल्याला जिथे जिथे शक्य असेल तिथं तिथं ह्या दिवसाचं औचित्य साधून आपलं प्रबोधन करावं, म्हणजे जेणेकरून आपल्या मार्फत आपल्या मुलांपर्यंत प्रबोधन जाईल। एवढंच मी आजच्या दिनी सांगण्याचा माझा प्रयत्न आहे। जय भीम सर्वांना। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आजच्या विद्यार्थी दिनाचा आजचा दिवस आहे। शालेय विद्यार्थी दिन आज आहे आणि या विद्यार्थी दिनाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आहेत। एवढं बोलून मी माझे नमो बुद्धाय, जय भीम। भावी युवकांना योग्य मार्गदर्शन मिळावे या हेतूने कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आयोजित कोल्हापूर सायबर महाविद्यालयात उद्या रविवारी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपक्रम आयोजित केला असल्याची माहिती संचालक डॉक्टर मोहन वनरोटी यांनी पत्रकार परिषदेत दिली। गेली 12 वर्ष हा उपक्रम आयोजित केला असून आजपर्यंत देश विदेशातील 62 मान्यवरांनी मार्गदर्शन केले आहे। तरुण पिढीला मार्गदर्शन मिळावे या हेतूने हा उपक्रम आयोजित केला आहे।
लेखक आहे हे संदीप वासलेकर, आपल्या सर्वांना माहिती आहे. हे यावर्षीचे ते आमचे पहिले गेस्ट आहेत. ते लेखक आहेत. जागतिक घडामोडीविषयी ते मार्गदर्शन करण्यासाठी या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर आम्ही दुसरा जो आमचा क्रायटेरिया आहे की तो टेक्नॉलॉजी. सो टेक्नॉलॉजीमधून यावर्षी आम्ही चिन्मय गवनकर, जे AI स्पेशलिस्ट आहेत, जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आता जे जग चालू आहे त्याच्याविषयी त्यांचं मार्गदर्शन केलेलं आहे. खूप छान नाव आहे टेक्निकल एक्सपर्टमध्ये, त्यांना इन्व्हाइट केलेलं आहे. त्याच्यानंतर जे उद्योग क्षेत्रामधून यावर्षी आम्ही जे संजय काटकर आहेत, जे क्विकहिल कंपनी आहे त्याचे जे CEO आहेत, जे अँटीव्हायरस आपण क्विकहिल वापरतो त्याचे जे CEO आहेत ते संजय काटकर, त्यांना मी यावर्षी इन्व्हाइट केलेलं आहे. ते उद्योग क्षेत्राविषयी माहिती देणार की मुलांनी मोटिवेट व्हावं आणि स्वतःचा उद्योग कशा पद्धतीनं सुरुवात करावी त्याबद्दल ते माहिती देणार आहे. याचबरोबर जे डिफेन्समधून आहेत लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस, हे यावर्षी संरक्षण क्षेत्राविषयी भारताचं म्हणणं काय आहे आणि विद्यार्थ्यांनी त्या ज्या क्षेत्रातले संधी आहेत त्याच्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहे. पूरा वॉक विद द वर्ल्ड टीम से, KIT फैमिली से आपको वहाँ पे भी इन्विटेशन देता हूँ. एक सेशन आप जरूर अटेंड करिए. हर साल ये सयाजी में होता था, तो इस बार सयाजी का जो ये चल रहा है, रिनोवेशन चल रहा है, तो इसलिए हमने साइबर जो आनंद भवन ये उसमें हमने रखा है. तो यूजुअली हर साल 12 से 15 से तक स्टूडेंट्स इसमें भाग लेते थे. तो 2000 से 2500 स्टूडेंट्स कांटेक्ट करते थे, लेकिन हमें तो सीट फुल होने के बाद हम बुकिंग स्टॉप कर देते थे. इस बार तो जो थोड़ा जो हाल हमें मिला है वो कैपेसिटी कम है, इसका वजह से एक 800 से 1000 स्टूडेंट का एक्सपेक्टेशन. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि नगरपालिकांच्या निवडणुका होणार असल्याने निवडणूक अधिकारी सज्ज झाले आहेत. महाड नगरपालिका निवडणूक 2025 निवडणूक निर्णय अधिकारी महेश चितोळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये मतदारांना काय आवाहन केले बघूया. 2025 आपल्या महाड नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. 4 नोव्हेंबर रोजी माननीय राज्य निवडणूक आयोगाने त्याबाबत घोषणा केलेली आहे. आपल्या महाड नगर परिषदेमध्ये एकूण 10 प्रभागातील 20 सदस्यांकरता ही निवडणूक होणार आहे. त्याकरता आपण एकूण 26 मतदान केंद्र स्थापन केलेले आहेत, जे प्रत्येक प्रभागातील मतदारांना त्यांच्या सोयीच्या दृष्टीने शाळा असतील किंवा वेगळे शासकीय कार्यालय असतील यामध्ये हे मतदान केंद्र स्थापन केलेले आहेत. या व्यतिरिक्त जे नॉमिनेशन घेण्याचा कालावधी आहे तो राज्य निवडणूक आयोगाने कळवलेल्याप्रमाणे दिनांक 10 ते दिनांक 17 नोव्हेंबर या कालावधीमध्ये नॉमिनेशन स्वीकारले जाणार आहेत. हे सर्व नॉमिनेशन आहेत हे ऑनलाईन भरायचे आहेत उमेदवारांनी आणि त्याची प्रिंट काढून या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये द्यायचे आहेत. तसेच नामनिर्देशन पत्राची छाननी दिनांक 18 नोव्हेंबर रोजी होणार आहे आणि जे चिन्ह वाटप आहे ते 26 नोव्हेंबर रोजी होणार आहे. प्रत्यक्ष निवडणूक ही 2 डिसेंबर रोजी होणार आहे आणि मतमोजणी ही 3 डिसेंबर रोजी. अशा या कालावधीमध्ये आपल्याला ही पूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडायची आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे निवडणूक आचारसंहिता लागू झालेली असल्यामुळे सर्व राजकीय पक्ष, उमेदवार, जे इच्छुक उमेदवार आहेत त्या सर्वांना या ठिकाणी आवाहन करण्यात येते की निवडणूक कालावधीमध्ये निवडणूक आचारसंहितेचं पालन सर्वांनी तंतोतंत करायचं आहे. कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग होईल असं कोणतेही कृत्य किंवा घटना कोणीही करू नये असं या ठिकाणी सर्वांना कळवण्यात येते. सोबतच सर्व जे मतदार आहेत त्या मतदारांना आवाहन करण्यात येते की आपण जास्तीत जास्त संख्येने या निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवा आणि आपले इच्छुक उमेदवार आहेत त्यांना निवडून द्या. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com.
आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती व लेझर उपचार पद्धती शिकण्याकरिता इंडोनेशिया येथून 10 डॉक्टरांचा समूह अभ्युदय पाईल्स क्लिनिक येथे आला आहे। गेल्या 10 दिवसांपासून डॉक्टर प्रवीण साहवे यांच्याद्वारे या समूहाला रुग्णांवर उपचार करताना प्रशिक्षण देण्यात आले। प्रशिक्षण झाल्यानंतर डॉक्टर प्रवीण साहवेतर्फे या डॉक्टरांची परीक्षा घेण्यात आली। परीक्षेत सर्वोत्तम गुण प्राप्त करणाऱ्या डॉक्टरांना आज डॉक्टर प्रवीण साहवे व पूजा साहवे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले। आतापर्यंत 150 विदेशातील डॉक्टरांनी अभ्युदय पाईल्स क्लिनिक येथे आयुर्वेदिक चिकित्सा उपचार पद्धती व लेझर उपचार पद्धतीचे प्रशिक्षण घेऊन गेले असल्याची माहिती डॉक्टर प्रवीण साहवे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली। I am a general surgeon from Indonesia, Jakarta. And about my experience, first time we would like to thanks to STI, Somtech, for the cooperation with the Abudia Pals Hospital, Dr. Rafi and Dr. Puji, for the opportunity that we came from a long journey from Indonesia to Nagpur, India. Because Mr. Pravin is very famous in the social media, so we saw his YouTube, and it's very glad we come here to see him and learn from the expert, because we know that laser hemorrhoid, fistula laser is modern treatment for treating hemorrhoid and fistula. And learning in India is very different from our country, because Mr. Pravin, Dr. Pravin teach us about many treatment, and not only the modern treatment but also the traditional treatment. From PT Samtech Indonesia. Actually, PT Samtech Indonesia not only distribute laser, but we also distribute all many device or equipment medical for proctology specialty. So yeah, this is our first time to go here to get a new experience from India. As we know, India have a lot of cases about proctology, not only hemorrhoid but like pilonidal sinus, and then the other like fistula and fissura, so many cases here. So we are so grateful to get Dr. Pravin as our KOL here. And here, as for 10 days, we have so many experience here. And then I think all of my doctor very satisfied with this training, and we really enjoy our training for 10 days. And I'm so grateful, and thanks to Dr. Puja, to Dr. Pravin for having us like this and treat us so very kind. नमस्कार, मैं डॉक्टर प्रवीण साहवे पिछले 15 साल से अभ्युदय पाईल्स लेज़र हॉस्पिटल अपनी सेवा नागपुर में दे रहा है। तो आज हमारे अभ्युदय पाईल्स लेज़र हॉस्पिटल के लिए, नागपुर के लिए और हमारे पूरे भारत के लिए ये गर्व का दिन है, क्योंकि हमारे यहाँ पर इंडोनेशिया से 10 डॉक्टर्स, 10 सर्जन आए हैं जो हमारे अभ्युदय पाईल्स लेज़र हॉस्पिटल की लेज़र प्रणाली को सीखने के लिए आए हैं। और उसके साथ साथ आयुर्वेद की जो चिकित्सा प्रणाली है, जिसमें आयुर्वेद 4 सूत्र है, 4 कर्म है या नॉन सर्जिकल ट्रीटमेंट्स है, इसको भी सीखने के लिए आए हैं। इस बार ये हमारी दूसरी बैच है इंटरनेशनल। आज इसके पहले हमारे यहाँ पर फिरोज़ सर है जो कि जॉर्डन से थे, वो हमारे यहाँ पर ट्रेनिंग के लिए आए थे और वो भी 15 दिन हमारे यहाँ पर ट्रेनिंग के लिए थे। अभी हमारे यहाँ पर जो इंडोनेशिया से डॉक्टर्स आए हैं, मोस्टली सोमटेक कंपनी द्वारा उनको लाया गया है, और उस कंपनी से हमारी कुछ महीने पहले बात हुई थी, और वहाँ के इंडोनेशियन डॉक्टर्स के लिए हमने एक इंटरनेशनल वेबिनार अरेंज किया था, जिसमें 110 डॉक्टर्स ने भाग लिया था। तो उसमें से अभी 10 लोग यहाँ पर आए हैं, और आने वाले फ्यूचर में बहुत सारे लोग इंडोनेशिया और अभ्युदय पाईल्स हॉस्पिटल के साथ टाइप करके, और हमारा जो MOU जो है उनके साथ साइन हो गया है, जिससे वहाँ से ट्रेनिंग के लिए हमारे यहाँ अभ्युदय पाईल्स हॉस्पिटल में 10 डेज़ to 15 डेज़ के लिए डॉक्टर्स आने वाले हैं। इस दौरान उन्होंने देखा कि आयुर्वेद और मॉडर्न टेक्नोलॉजी को अगर हम इंक्लूड करते हैं हमारी चिकित्सा प्रणाली में, तो डेफिनेटली पेशेंट्स को फ़ायदा होता है और उनका जो डिसीज़ का रिकरेंस है वो कम होता है।
जिसमें लेज़र के कॉम्प्लिकेशंस काफ़ी कम है, पेशेंट अपने इजीली वर्क पे जा सकता है। और अभी आने वाले वर्ल्ड पाइल्स डे के उपलक्ष्य में हमारे यहाँ पर जैसे अभ्युदय पाइल्स लेज़र हॉस्पिटल में हमेशा शिविर का आयोजन होता है, वैसे इस साल भी यहाँ पर शिविर का आयोजन किया गया है। और अभी जितने भी इंडोनेशिया से डॉक्टर्स आए हैं उन लोगों ने हमारे साथ पेशेंट्स देखे, उनके साथ कम्युनिकेशंस किया, ओपीडी देखी, आईपीडी देखी और ओटी प्रोसीजर्स भी उन्होंने देखे और उनको काफ़ी अच्छा लगा। और अपने कंट्री में जाके यहाँ से अभ्युदय पाइल्स हॉस्पिटल की कुछ स्पेसिफाइड मेडिसिन है, रिसर्च मेडिसिन है, वो वहाँ पर लेना चाहते हैं। साथ में आयुर्वेद 4 सूत्र प्रणाली को अपने देश में विकसित करना चाहते हैं और इंटीग्रेटेड अप्रोच से मॉडर्न और आयुर्वेद के माध्यम से वो अपने ट्रेनिंग का पार्ट जो अभ्युदय पाइल्स हॉस्पिटल में उनका हुआ है उसको अपने प्रैक्टिस में इम्प्लीमेंट करना चाहते हैं। और मैं चाहता हूँ कि और भी भारत और इंडोनेशिया के संबंध अच्छे हो और इनके माध्यम से समाज के हर वर्ग को हमारे आयुर्वेद का ज्ञान, आयुर्वेद 4 सूत्र चिकित्सा पद्धति का ज्ञान तथा एडवांस लेज़र टेक्नोलॉजी का ज्ञान सबके द्वारा और सबके माध्यम से उनके समाज तक, उनके हर एक वर्ग तक वो पहुँचे, जिससे पेशेंट्स को फ़ायदा हो। आज की जो सेरेमनी यहाँ पे हुई है, आपने अपना सर्टिफिकेट दिया 10 दिनों के ट्रेनिंग इसमें, तो उनके साथ आपको काम करते कैसा अनुभव आपको हुआ? मैंने इसलिए पिछले 10 दिनों में देखा कि इन 10 लोगों में एक ही लेडी है, फियोला। शी इज़ हैंडलिंग टू ऑल डॉक्टर्स, इवन दो फॉर मैनेजमेंट ऑफ ऑल डॉक्टर्स, कम्युनिकेशंस एंड एवरीथिंग। तो काफ़ी अच्छे स्वभाव के लोग हैं। आपने देखा होगा कि इस ट्रेनिंग में मेरे साथ सीनियर लोग हैं जो कि 63 ईयर्स के हैं और मैं उनको सही में नमन करता हूँ, क्योंकि 63 एज में सीखने की जो इच्छा उनके मन में है। तो ये बोलते हैं ना कि हमारे आयुर्वेद में बोला गया है, एक संस्कृत श्लोक है कि जिरेंते जायंते केशा कृष्णा एक तरुणायते। जैसे हम वृद्ध होते जाते हैं, बूढ़े हो जाते हैं, तो हमारी दांत जीर्ण होते हैं, हमारे बाल सफ़ेद हो जाते हैं, पर हमारी जो सीखने की इच्छा है वो सदैव तरुण हो जाती है। तो ये उदाहरण है हमारे सामने कि इंडोनेशिया से 63 ईयर्स ओल्ड है एक डॉक्टर है कि जो 58 साल के हैं। इस उम्र में इतने 7140 किलोमीटर दूर जकार्ता और इंडोनेशिया से नागपुर में आके वो ये टेक्नोलॉजी को सीखना चाहते हैं। तो सैल्यूट है उनको कि इस उम्र में भी उन्होंने ये जज्बा दिखाया। और बाकी सभी डॉक्टर्स जनरल सर्जन्स हैं और वो काफ़ी अच्छे से चीज़ को समझते हैं और उन्होंने 10 दिन में काफ़ी अच्छा नॉलेज गेन किया। हमने इन 10 दिनों में उनको प्रैक्टिकल चीज़ें कुछ मॉडल्स पे डेमोन्स्ट्रेशन भी किया है और उन्होंने पेशेंट्स देखे हैं, सर्जरी देखी है, कुछ उनके एडवांस लेज़र पे भी हमने सर्जरीज़ की है। और साथ में इसके बाद हम लोगों ने उनका एक एग्ज़ाम भी लिया है। इस एग्ज़ाम में उनको हमने कुछ मार्क्स ग्रेड किए हैं। तो ऑल डॉक्टर्स हैव स्कोर्ड मोर देन 90% मार्क्स। सो काफ़ी अच्छा लगा कि उन्होंने इस टॉपिक को समझा। और मेरे द्वारा लिखी गई एक पुस्तक है जिसका नाम है हीलिंग विद प्रिसीजन, जो काफ़ी इनके द्वारा सराही गई और इंडोनेशिया में उसका पहला प्रकाशन हुआ था, उसके बाद इंडिया में हुआ, अगस्त में इंडिया में हुआ। तो सभी डॉक्टर्स ने वो बुक्स खरीदी और दे हैव रिकमेंड माय बुक टू ऑल डॉक्टर्स ऑल्सो, जो कि अमेज़ॉन पे भी उपलब्ध है। और हीलिंग विद प्रिसीजन इस बुक को उन्होंने इस 10 दिन में पढ़ा, हर एक टॉपिक को समझा और मेरे जैसे एक ऑथर के लिए एक बड़ा सम्मान ये मिला कि जितनी भी बुक्स उन्होंने ली वो दे हैव टेकन माय ऑटोग्राफ्स ऑन साया ऑन माय बुक्स। तो एक लेखक को, एक डॉक्टर को इससे ज़्यादा और क्या चाहिए कि आपके द्वारा लिखी गई बुक को आपके जो डॉक्टर्स हैं वो अप्रिशिएट करते हैं और उसको सराहते हैं। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत कोल्हापुरात आले होते। यावेळी माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, पुण्यातील जमीन व्यवहाराबद्दल जो किरकोळ स्टॅम्प ड्युटी दाखवून मोठा अपहार झाला आहे तो चुकीचा असून केवळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना वाचवण्यासाठी अधिकाऱ्यांना जबाबदार धरून चालणार नाही, तर संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी राऊत यांनी केली आहे।
सरकारी अधिकाऱ्यांना बळी दिलं गेलेलं आहे. पण करता करविता जो आहे तो हात मोकळे करून उजेडात फिरतोय. करता करविता जो आहे, जी कंपनी जी आहे ह्या घोटाळ्यातली मुख्य सूत्रधार, त्या कंपनीच्या संचालकांवर तर आरोपपत्र दाखल व्हायलाच पाहिजे. मग त्यामुळे पार्थ पवार असतील किंवा आणखी कोण असतील, पण घोटाळा झाला हे सिद्ध झालेलं आहे. मग ते काय सरकारी अधिकाऱ्यांना स्वप्न पडलं आणि त्यांनी घोटाळा केला असं नाही आहे. ज्या सरकारी अधिकाऱ्यांना किंवा सब रजिस्ट्रारकडून फक्त नॉमिनल 500 रुपये स्टॅम्प ड्युटी ना एवढी भरून घेतलेली आहे ती, त्या अधिकाऱ्यांना फक्त आता फासावर लटकवायचं आणि करणाऱ्यांना मात्र बिनधास्त सोडून द्यायचं, हा अजब न्याय आहे. मुंबई येथील प्रसिद्ध बॉलिवूड फिल्म प्रोड्युसर, डायरेक्टर, रायटर मिराग मिर्झा हे 40 वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक सुपरहिट फिल्म्स वचे दिग्दर्शन केले व डायलॉग लिखाण केले आहे. सध्या 2025 वर्षात अमार्ग फिल्मची शूटिंग पूर्ण झाली आहे. लवकरच मोठा सिनेमा घरात प्रदर्शित होणार आहे. या फिल्ममध्ये मुख्य भूमिका सरोज मिर्झा, कृष्णा पांडे व अनेक मोठे कलाकार या फिल्ममध्ये आहेत. आमचे मराठवाड्याचे प्रसिद्ध कलावंत नूर कासकर हे सुद्धा या फिल्ममध्ये आहेत. या निमित्ताने प्रोड्युसर, डायरेक्टर, रायटर श्री मिराग मिर्झा यांच्याशी मुलाखत घेतली. त्यांनी अमार्ग फिल्म बद्दल काय सांगितलं बघूया. एसडीएन सरोज इसमें है, कृष्णा पांडे हीरोइन है, ये रोमांटिक लीड में है. बाकी कैरेक्टर आर्टिस्ट सब बहुत सारे हैं जो थिएटर से हैं, नेशनल स्कूल ऑफ ड्रामा से हैं, और इसमें एक नए कलाकार जनाब नूर कासकर भी हैं जिन्होंने एक पुलिस ऑफिसर का रोल किया है. फिल्म मंजराम पर जब आएगी तो पब्लिसिटी से पता चल जाएगा उससे पहले. और इस न्यूज़ चैनल के दर्शकों से मैं कहूँगा कि पिक्चर ज़रूर देखें. और राइटिंग के बाद अब मैं फुल फ्लेजेड डायरेक्शन में उतर गया हूँ और इंशाल्लाह इसका सफ़र भी अच्छा रहेगा, ऐसी उम्मीद है. अच्छा सर, अमार्ग के बाद अब ये कौन सा प्रोजेक्ट मंजर पे पर आएगा? प्रोजेक्ट जो है 3-4 प्रोजेक्ट्स हैं. 2 प्रोजेक्ट मैं लिख रहा हूँ, हमारे दोस्त डायरेक्टर हैं उनके, जयप्रकाश जी. उसमें एक है मार्केट 2, यानी मार्केट 1 हम पहले लिख चुके हैं जो बहुत बड़ी हिट थी. मनीषा कोइराला उसमें मेन लीड में थी. और अब वो मार्केट 2 बना रहे हैं जिसमें बड़ी स्टार कास्ट होगी. अभी स्टार कास्ट के बारे में बताना ठीक नहीं है क्योंकि साइनिंग चल रहा है. एक बार पूरी साइनिंग हो जाए तब स्टार कास्ट बताया जाता. मगर ये बड़ी फिल्म है, ये 35-40 करोड़ की फिल्म होगी. और दूसरी फिल्म उसी डायरेक्टर के साथ है, माचिस. ये कश्मीर के बैकड्रॉप पर है और ये उस वक्त की कहानी है जब धारा 370 हटाया नहीं गया था, बिफोर द एबोलिशन ऑफ सेक्शन 370. तो ये फिल्म भी हमारे लिए बड़ी अहम है. ये जाहिर सी बात, इसमें पाकिस्तान भी है, दहशतगर्दी भी है, कश्मीर का माहौल है. ये भी फिल्म जो है बजट वाइज काफ़ी बड़ी होगी. और 2 प्रोजेक्ट हमारा है जिसकी कास्टिंग अभी चल रही है. तो ये 4 प्रोजेक्ट हैं जो बहुत हैं लिखने और डायरेक्ट करने के लिए. 2 में तो सिर्फ राइटिंग रहेगी, 2 में जो है पूरी जिम्मेदारी रहेगी, प्रोडक्शन भी और डायरेक्शन भी और राइटिंग भी और गाने भी. कि आपने शायरी के ताल्लुक से सवाल कर दिया था, तो मैं अपनी फिल्म का गाना खुद लिख रहा हूँ और ऐसा नहीं कि खुद लिखूंगा हमेशा. कोल्हापुरात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त 150 एकता पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा पोलीस परेड क्रीडांगणावरून सुरू झालेल्या या एकता पदयात्रेला अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरज, जिल्हा युवा अधिकारी स्वप्नील देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, प्राचार्य डॉक्टर युवराज गुरव आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ उपस्थित होते. डॉक्टर युवराज गुरव यांनी भारत श्रेष्ठ व नशामुक्त याबाबत शपथ दिली. या उपक्रमात शहरातील शाळा, महाविद्यालय, स्थानिक युवा संघटना, माय भारत, NSS, NCC, स्वयंसेवक आणि BSG युनिट्स यांनी भाग घेतला होता. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.